आघात प्रेमाचा. लेखिका प्रिया उंबरकर. वाचक स्वर सिद्धी गायकर. युगा नुकतीच उठली होती. जेव्हा तिने घड्याळात 7:30 वाजलेले पाहिले तशी ती घाबरली. नेहमी सकाळी 6ला उठणारी ती आज इतक्या लेटपर्यंत कशी काय झोपून राहिली तिचं तिलाच कळालं नव्हतं. त्यात आज आपला सासरचा पहिला दिवस आणि आपण लेट उठलोय म्हणून आता तिला टेन्शन आलं होतं. रूपा, रूपा अगं उठ. अगं रूपा उठ, 7:30 वाजलेत. झोपू दे ना ग आज्जे, रोज काय ग कटकट करत असतेस. अगं रूपा मी आजी नाही, युगा आहे आणि तू तुझ्या घरी नाहीस, इथे माझ्या सासरी आहेस. तसे रूपाने खाडकन डोळे उघडले आणि ती एका मिनिटात उठून बसली. काय ग युगा, किती वाजलेत? अगं 7:30 वाजलेत. आज घरात पूजा आहे आणि आपण अजूनही झोपलेलो आहोत. कधी आवरायचं ग आपलं? आवरेल आवरेल. तू एक काम कर, तू आधी अंघोळ करून घे, मग मी माझं आवरते. त्यावर होकारार्थी मान डोलवत युगाने टॉवेल घेतला आणि ती सरळ बाथरूम मध्ये घुसली. ती बाहेर येऊपर्यंत रूपाने तिचं पूजेसाठी लागणारं सगळं साहित्य काढून ठेवलं होतं. पूजेसाठीची साडी, ज्वेलरी राधाने कालच तिला आणून दिली होती. अंघोळ करून युगा बाहेर आली. बरं युगा, तू फक्त एवढी साडी नेसून घे, तोपर्यंत मी लगेच अंघोळ करून येते. रूपा तिचे कपडे घेऊन अंघोळीला निघून गेली. तोपर्यंत युगाने मस्त छान अशी साडी चापून चोपून नेसून घेतली. तिला साडीची सवय असल्यामुळे ती त्यात सुद्धा कम्फर्टेबल असायची. रूपा जशी अंघोळ करून बाहेर आली तशी तिची नजर युगावर पडली आणि ती जागेवरच थांबली. डोळे मोठे करून तिच्याकडे बघू लागली. समोर युगा आरशासमोर उभी राहून साडी पिन ठीक आहे का ते चेक करत होती. पण जसं तिचं लक्ष रूपाकडे गेलं तशा तिच्या भुवयाच वर गेल्या. काय ग रूपा, हशी का बघतेस? अगं ए युगा, एका दिवसात काय ग झालं तुला? मला मला कुठे काय झालंय? अगं किती सुंदर दिसतेस तू. हाय शपथ, मी जर बायसेक्शुअल असते ना तर माझं हे भोपळ्यासारखं हृदय तुझ्यावर आलोच असतं. वेडी आहेस का ग रूपा? काही पण काय बोलतेस? अगं काही पण नाही, खरं तेच बोलते. नुकतीच अंघोळ केलेली तू, त्यात तुझ्या या गोऱ्या गोऱ्या स्किनवर ही हिरव्या रंगाची पैठणी, गळ्यात हे नाजूक मंगळसूत्र, हातात हा हिरवा चुडा आणि त्यात तुझ्या भांगेतलं हे कुंकू. उफ यार, जिजूंची बँड वाजणार आहे आज. नौटंकीसाठी जर कोणता अवॉर्ड असता ना तर तो तुलाच गेला असता रूपा. युगाने कंगवा घेतला आणि केस विंचरायला सुरुवात केली. तिचे केस खूप लांब आणि सिल्की होते, त्यामुळे ते सावरायला तिला बराच वेळ लागायचा. अर्ज किया है, तुम्हारी जुल्फे है या रेशम का जाल, ये तुम्हारी जुल्फे है या रेशम का जाल. सच बता रही हूँ जानी, आज होने वाला है जीजू का हाल बेहाल.
आगाऊपणा बंद करा रूपा आणि आवरून घे चल. ऑलरेडी आपल्याला खूप उशीर झालाय ग. पण युगाकडे बघत असताना अचानक रूपाची नजर तिच्या अंगावरच्या काळ्या पडलेल्या डागांकडे गेली. तसा तिचा चेहरा सिरियस झाला. पूर्ण फंक्शन मध्ये तिने पूर्ण बॉडी कव्हर होईल अशा पद्धतीने लेहंग्याची ओढणी घेतली होती. ब्लाऊज सुद्धा त्याच पद्धतीचे होते, त्यामुळे ते इतर कोणाच्या पटकन लक्षात आलं नाही. पण तिच्या कमरेवरचे आणि दंडावरचे ते काळे डाग बघून रूपाला खूप वाईट वाटलं. युगा, एक गोष्ट बोलू का ग? तो युवराज ना फक्त म्हणायला तुझा भाऊ आहे, बाकी एक नंबरचा राक्षस आहे. ज्या पद्धतीने त्याने तुला जनावरासारखं मारलंय ना, त्याची शिक्षा देव त्याला नक्कीच देईल. बघच तू. तू त्याला इतका जीव लावलास, इतकं प्रेम दिलंस, पण त्याने बहीण म्हणून तर सोड, माणूस म्हणून सुद्धा तुझी किंमत केली नाही. आणि हे सगळं ना तो वरचा देव बघतोय. माझा शाप आहे त्याला. तो सुद्धा आयुष्यभर प्रेमाला तरसणारच आहे. बघच तू. हैवान कुठचा. अगं रूपा, असा कुणाला शाप देऊ नये ग. युगा, त्या लोकांनी तुला इतका त्रास दिला, तरी पण तू अजूनही त्यांची काळजी कशी काय ग करू शकतेस? कसल्या मातीची बनलेस ग तू? तुझ्या जागी मी असते ना, तर परत त्या माणसाचं नाव सुद्धा घेतलं नसतं. त्याच्या नावाने श्राद्ध घातलं असतं मी. मला सांग रूपा, ते माझ्यासोबत जसे वागले, मी पण जर त्यांच्यासोबत तशीच वागले, तर त्यांच्यात आणि माझ्यात काय फरक उरला? आणि मी उलट म्हणते की त्यांच्या आयुष्यात कोणीतरी प्रेम करणारी व्यक्ती हवी. तेव्हा त्याला कळेल की नाती आणि प्रेम यांचं काय महत्व असतं. खरं सांगू रूपा, तर मला त्याच्या वागण्याचं काहीच आश्चर्य वाटत नाही अगं. जे संस्कार त्याच्यावर व्हायला हवे होते ते कधीच झाले नाहीत. माझ्यावर माझ्या आईचे संस्कार आहेत, पण तो लहानपणापासून अशा वातावरणात वाढलाय जिथे त्याला हवं ती प्रत्येक गोष्ट मिळत गेली. माझ्या सावत्र आईने सुद्धा त्याला डोक्यावर बसवून ठेवलं. आऊसाहेबांचं तर तुला माहीतच आहे. वंशाचा दिवा म्हणून त्यांनी प्रत्येक इच्छा पूर्ण केली त्याची. आणि बाबांकडून तर काही अपेक्षाच करू शकत नाही. ते स्वतःच दुसऱ्यांवर अवलंबून आहेत. त्याला कधी कुणीही सांगितलंच नाही की तो जे काही वागतोय, जे काही करतोय ते चुकीचं आहे. त्याला कोणी चांगलं आणि वाईट यातला फरकच दाखवला नाहीये ग रूपा. म्हणून आज तो असा आहे. तो जसा वागतोय ते नक्कीच चुकीचं आहे, पण त्यात त्या एकट्याची चूक नाहीये ग. यात त्याच्या आईची सुद्धा तेवढीच चूक होती आणि आऊसाहेबांची सुद्धा तेवढीच चूक आहे. आता हेच बघ ना, या घरात मी परवापासून आलीये, पण मला एकदाही जाणवलं नाही की या घरातल्या मुलांना वेगळी ट्रीटमेंट दिली जाते आणि मुलींना वेगळी ट्रीटमेंट दिली जाते. बघितलंस ना तू, इथे जीवा सगळ्यांची किती लाडकी येते, पण तरीही सगळ्यांवर एकसारखे संस्कार आहेत. इथे आल्यापासून ना मला खूप पॉझिटिव्ह वाटतंय. असं वाटतंय की मी कुठल्या तरी मंदिरात आले. युगा गॅलरीची स्लाइड उघडून बाहेर गेली. तिच्या पाठोपाठ रूपा सुद्धा बाहेर गेली. बघ ना रूपा, सगळीकडे किती शांतता आहे. पक्ष्यांचा आवाज कानांना किती भारी वाटतोय. आणि ही हवा सुद्धा किती फ्रेश आहे. माझं घर इथून फार फार तर अर्ध्या पाऊण तासाच्या अंतरावर असेल, पण तरीही जितकं शांत मला इथे फील होतंय ना, ते मला तिथे कधीच झालं नाही ग. तिथे मी प्रत्येक क्षण दडपणाखाली काढलाय. सतत आऊसाहेबांचा धाक डोक्यात असायचा. मनात एक भीती असायची. पण इथे ना मला खरंच खूप शांत वाटतंय ग.
काय ग रूपा, काय झालं? हशी का बघतेस? काही नाही ग युगा, तुला असं स्माइल करताना बघून खूप छान वाटतंय. आणि मी देवी आईकडे प्रार्थना करेन की तुझ्या चेहऱ्यावरचं हे हसू आता कधीच कमी होऊ नये, उलट अजून वाढत जाऊ देत. रूपाने तिला मिठी मारली. त्यानंतर काही वेळातच दोघीही पूजेसाठी रेडी झाले. घरातली बाकी मंडळी सुद्धा आता उठली होती. खाली हॉलमध्ये पूजेच्या तयारीला सुरुवात झाली होती. गुरुजी आले होते. ते पूजा मांडत होते. दर्श आणि जीवा आज कधी नव्हे ते लवकर उठून खाली मदतीला गेले होते. ध्रुव सुद्धा रेडी होऊन खाली जाणारच होता, पण चालता चालता जीवाच्या रूम समोर येऊन तो थांबला. त्या रूम मध्ये अंतरा आहे हे त्याला माहिती होतं. रूमचा दरवाजा नुसता लोटलेला होता, पण ओपन असलेल्या त्या छोट्याशा फटीमधून त्याने तिला बघण्याचा प्रयत्न केला. त्याने दरवाजा उघडण्यासाठी हात पुढे केले. तितक्यात अंतराने आतूनच दरवाजा उघडला. पण दरवाजा उघडता जेव्हा तिची नजर ध्रुववर पडली, तशी पुन्हा एकदा तिच्या चेहऱ्यावर रागाची लकीर उमटली. अंतरा, अंतरा, मला तुझ्याशी थोडा वेळ बोलायचंय. प्लीज लिसन टू मी. पण अंतरा त्याला क्रॉस करून पुढे निघून सुद्धा गेली. अंतरा, माझं एकदा ऐकून तरी घे. त्याने पाठीमागून आवाज दिला, पण तो काय बोलतोय हे ऐकायला ती थांबलीच नाही. झपाझप पावलं टाकत ती तिथून खाली निघून गेली. अरे यार, कसं सॉरी बोलू मी हिला. आता जोपर्यंत मी हिला सॉरी बोलत नाही तोपर्यंत माझंच मन मला खात राहील. इकडे सक्षम सुद्धा पूजेसाठी त्याचा आवरत होता. तितक्यात त्याच्या मोबाईलची रिंग वाजली. त्याने हातातला हेअरब्रश बाजूला ठेवला आणि जाऊन मोबाईल बघितला, तर फोन कुणालचा होता. हा बोल कुणाल. सर, युवराज किर्लोस्कर काल संध्याकाळी जामिनावर सुटलाय. ठीक आहे, लक्ष असू दे त्याच्यावर. सर, पण आपण तर त्याच्यावर इतके चार्जेस लावले होते, मग तरीही तो जामिनावर कसा काय सुटला? कुणाल, तू हे विसरू नकोस की त्याचे सुद्धा बिझनेस मध्ये बरेच कॉन्टॅक्ट्स आहेत. लावला असेल त्याने पण कुठून तरी वशिला. पूजा संपली की मी ऑफिसला येतो, मग बघू आपण पुढे काय करायचंय त्याचं ते. बट सर, मला असं वाटतंय की तुम्ही एकदा मोठ्या सरांशी याबद्दल बोलून घ्यावं. हा मॅटर जितका साधा दिसतोय तितका नाही वाटत आहे मला. हा मॅटर साधा नाहीच आहे कुणाल. मी त्याची जमीन हडपलीय. त्याच्याच घरातून त्याच्या बहिणीला घेऊन आलोय. तिच्याशी लग्न पण केलंय. हे सगळं बघितल्यानंतर तो शांत बसेल असं वाटतंय का तुला? भलेही आजच्या घडीला तो शांत असेल, पण पुढे तो आपल्याला नडणार आहे हे नक्की. म्हणून सांगतोय, त्याच्यावर लक्ष ठेव. आपली काही माणसं लाव त्याच्यावर. रोज तो कुठे जातो, काय करतो, कोणाशी कॉन्टॅक्ट करतो, त्याच्या बिझनेस डील्स कोणाकोणासोबत आहेत, या सगळ्याच्या डिटेल्स पाहिजेत मला. ओके सर. चल, ठेवतो आता फोन. सर, एक मिनिट. विश यू हॅपी मॅरिड लाईफ सर. तसा सक्षमने कपाळावर अंगठा घासला. त्याची पुढची मॅरिड लाईफ हॅपी असणार आहे की नाही याबद्दल त्याला स्वतःलाच खात्री नव्हती. थँक्यू. त्याने फोन कट केला.
या युवराज किर्लोस्करचा काहीतरी कायमचा बंदोबस्त करायलाच हवाय. थोडा वेळ विचार करून त्याने त्याचं आवरलं. तो खाली आला. तोपर्यंत बाकी पूजेसाठी सगळे खाली जमले होते. शिवाचा शिरा सुद्धा रेडी होऊन पूजेच्या ठिकाणी पोहोचला होता. रुपा युगासोबत काहीतरी बोलत होती. पण अचानक युगाचे हार्टबीट्स खूप फास्ट धावायला लागले. तशी ती बोलता बोलता अचानक शांत झाली. तिला वेगळंच काहीतरी जाणवलं. नकळतपणे तिची मान एका दिशेला वळाली गेली आणि नेमकं तिथूनच सक्षम पायऱ्या उतरून खाली येत होता. ती त्याच्याकडे बघत होती. नेमकं त्याच वेळी त्याचं लक्ष सुद्धा तिच्याकडे गेलं. तसा तो चालायचाच थांबला. हिरव्या रंगाची पैठणी तिच्या गोऱ्या रंगावर शोभून दिसत होती. लांब सडक केसांची वेणी घालून तिने त्यावर मोकळे गजरे सोडले होते. चेहऱ्यावर हलकासा मेकअप केला होता. पण त्या मेकअप पेक्षाही तिने लावलेल्या सिंदूरमुळे तिचा चेहरा जास्त आकर्षक दिसत होता. दोन्ही भुवयांच्या मध्ये लावलेली छोटीशी लाल रंगाची टिकली आणि त्याच लाल रंगाचं लिपस्टिक तिच्या नाजूक चेहऱ्याची शोभा अजूनच वाढवत होता. हातात हिरवा चुडा, गळ्यात त्याच्या नावचं मंगळसूत्र आणि खांद्यावरून व्यवस्थित पकडलेला तो साडीचा पदर. थोडा वेळ तर तो देखील भान हरपून तिच्याकडे बघतच राहिला. नववधूच्या त्या साज शृंगारात ती खरंच खूप सुंदर दिसत होती. यांचं येणं मला कसं काय फील झालं? हा खरंच योगायोग होता का? सक्षम तिच्याकडे बघत उभा होता. तितक्यात ध्रुव येऊन त्याला धडकला. तो मोबाईलमध्ये बघत पुढे चालला होता. समोर असलेल्या सक्षमकडे त्याचं लक्षच गेलं नाही. जसा ध्रुव त्याला धडकला तसा सक्षम भानावर आला. सॉरी भाई, माझं लक्ष नव्हतं. ध्रुव तिथून निघून गेला. तसं सक्षमने पुन्हा तिच्याकडे पाहिलं. पण यावेळी ती त्याच्याकडे बघत नव्हती. पण जरी तिची नजर त्याच्यावर नसली तरी तिचं सगळं लक्ष मात्र त्याच्याकडेच होतं.